शॉर्ट सर्किटमुळे दोन व्यापाऱ्यांच्या दुकानाला आग, 200 क्विंटल कापूस जळून खाक। दिग्रस शहरातील शिवाजी चौकात शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन नामांकित व्यापाऱ्यांचा सुमारे 200 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। सुरेश अट्टल आणि बच्चू खंडुलिया या दोन व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण कापसाला कवेत घेतलं। स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र अग्निशमक दल घटनास्थळी उशिरा पोहोचल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात विलंब झाला। दरम्यान नागरिकांनी एमएसईबीच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला असून वेळेवर उपाययोजना केली असती तर कापसाचं इतकं मोठं नुकसान टळलं असतं असं ते म्हणाले। अग्निशामक वेळेत पोहोचले असते तर दोन्ही व्यापाऱ्यांचं किमान प्रत्येकी 50 क्विंटल कापूस वाचू शकला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे। या घटनेनं संपूर्ण शिवाजी चौकात खळबळ उडाली असून प्रशासनानं याची तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। इंडिया न्यूज R7 साठी किशोर कांबळे, प्रतिनिधी तालुका दिग्रस।